हे पहा, हे असे कुरकुरीत खुसखुशीत असे काकडीचे धिरडे झालेले आहेत. इथे मी काकडी घेतलेली आहे. ही काकडी हिरवीगार आहे, म्हणजे याला काकडी किंवा तवसं पण म्हणतात. 2 मिरच्या, लसूण आणि आलं हे आपण ठेचून घेणार आहोत. आणि आता आपण काकडीची साल काढून घेऊया आणि किसणीवरती किसून घेऊया. नमस्कार मंडळी. तर अशा पद्धतीने आपण काकडी किसून घेणार आहोत. तर मंडळी, मधले काही दिवस माझा व्हिडिओ येत नव्हता, तर माझी तब्येत बरोबर नव्हती. अजूनसुद्धा माझी तब्येत बरोबर नाही आहे. तुम्हाला माझ्या आवाजामध्ये फरक समजत असेल. तर अशा पद्धतीने आपण काकडी संपूर्ण खिसून घेतलेली आहे. एक काकडीचा किस मी इथे पूर्ण घेतलेला आहे. आता आपण एक मिक्सिंग बाउल घ्यायचा. आलं, लसूण, मिरची टेचून घेतलेलं आहे. आता आपण या मिक्सिंग बाउल मध्ये ही जी खिसलेली काकडी आहे ती घालून घ्यायची. हा नाश्ता तुम्ही सकाळच्या घाईमध्ये किंवा मुलांच्या डब्यासाठी नक्कीच करू शकता, कारण की हा एकदम झटपट बनतो आणि घरच्या साहित्यात बनतो. तर इथे आलं, मिरची, लसूण ठेचून घेतलेलं आहे. ते आपण थोडंसंच प्रमाणात मी घालणार आहे, कारण की हा लहान मुलांचा नाश्ता आहे म्हणून. तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरची घालू शकता. आता यामध्ये आपण 1 वाटी ज्वारीचं पीठ घालणार आहोत. याच्या जागी तुम्ही तांदळाचं पीठ सुद्धा घालू शकता. त्यानंतर एक चमचा बारीक रवा घालणार आहोत. त्यानंतर आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालणार आहोत. त्यानंतर आपण 1 चमचा बेसन पीठ घालणार आहोत. चवीनुसार मीठ घालणार आहोत. जिरे 1 चमचा घालणार आहोत. हळद पाव चमचा घालणार आहोत. आणि सगळ्यात शेवटी फेटलेलं दही घालणार आहोत. हे दही मी अर्धी वाटी घेतलेलं आहे. आता आपल्याला पहिल्यांदा हे मिश्रण असंच हलवून घ्यायचं आहे, कारण की दही पातळ आहे, शिवाय काकडीचा रसाही आहे. तर आपण वरून पाणी घालण्याआधीच हे मिश्रण आधी मिक्स करून घ्यायचं, कारण की लागेल तर पाणी घालू आपण. तर आता इथे बघू शकता तुम्ही, पिठाने पाणी ऑब्झर्व केलेलं आहे आणि रव्याने सुद्धा. तर आपल्याला थोडं अजून पाणी घालायची गरज आहे. तर इथे मी 2 चमचे पाणी घालणार आहे आणि पुन्हा सर्व बॅटर एकजीव करून घेणार आहे. तर मंडळी, मी जेव्हा सुरुवातीला हैदराबादला आली होती ना, तेव्हा ना माझ्याकडे जेव्हा चक्कीवरती पीठ दळून आणायची ना, ते एकदम असं जाडसर असायचं. तेव्हा मी ह्या अशाच पद्धतीचे धिरडे करायची. पण मला तेव्हा नाव लवकर लक्षात यायचं नाही, याचं नाव धिरडे आहे म्हणून. मी नेहमी हे असे ज्वारीचे धिरडे करायची, कारण की भाकरी अशी कडक आणि हे व्हायची, टोचायची ना. तर मग हे असे धिरडे असले ना की ते छान लागायचे. तर अशा पद्धतीने ना पीठ आपलं तयार झालेलं आहे. गॅसवरती आपण पॅन ठेवायचा, तेल लावायचं. तेल छान गरम झालं की जसं आपण डोस्यासाठी बॅटर घेतो तसं घ्यायचं. कधीही लक्षात ठेवा, कुठलंही बॅटर घ्याल ना तर परत एकदा हलवायचं. सर्व जिन्नस खालनं वरनं एकजीव करायचे, कारण की खाली सगळं सामान जाऊन बसतं तळाला. आणि जेव्हा पण गॅसवरती तव्यावरती डोसा घालाल ना तेव्हा, किंवा असं धिरडं घालाल तेव्हा गॅस एकदम बारीक करायचा, कारण की तवा आपला चांगला तापलेला असतो. आणि जर का तुमचा गॅस फुल असेल तर त्या पळीला सगळं पीठ चिटकून वर येतं. म्हणून एकदम बारीक गॅसवरती आल्हाद हलवत डोस्यासारखं टाकून घ्यायचं. आता तुम्ही बघू शकता मी किती व्यवस्थित हळूवारपणे संपूर्ण पीठ घातलेलं आहे. आता आपण ह्याला एक साईडने भाजू देऊया चांगलं. आता इथून तुम्ही बघू शकता वरनं पीठ बऱ्यापैकी सुकलेलं दिसत आहे. तर आपण टर्न करण्याआधी आपण आधी वरून पण तेल घालूया, म्हणजे चिपकणार नाही ते, कारण की ओलसर बॅटर असतं ना, त्यामुळे चिपकायची शक्यता असते. तर तेल घालूया आणि हळूच आल्हाद आपण याला पलटी करून घेऊया. तर तुम्ही बघू शकता किती छान त्याला रंग आलेला आहे. चॉकलेटी रंगाचं असं खरपूस भाजलेलं आहे. हे धिरडं ना तुम्ही दह्यासोबत किंवा नुसत्या लोणच्यासोबत सुद्धा ना खाऊ शकता. खूप छान लागतं.
अशा पद्धतीने एक साईडने आपण भाजलेलं आहे. आता पुन्हा आपण साईड पलटी करूया याची. आणि खूप झटपट बनणारी ही रेसिपी आहे. तर बघू शकता तुम्ही किती छान हलके हलके छोटे छोटे डॉट्स पडलेले आहेत आणि बाजूने तुम्ही बघू शकता कसं मस्त क्रिस्पीनेस आलेला आहे या धिरड्यांना. तर सकाळच्या घाई गडबडीमध्ये किंवा प्रवासात असाल किंवा टिफिनसाठी हा काकडीचे धिरडे हा बेस्ट ऑप्शन आहे. एकदा नक्की करून बघा आणि छान असं कुरकुरीत आणि क्रिस्पी आणि खुसखुशीत होतात बरं. तर मंडळी, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि दही लोणच्यासोबत इतकं भारी लागतं. बघू शकता तुम्ही किती मस्त त्याला जाळी पण आलेली आहे. हलकीशी बारीक जाळी आलेली आहे. खूप छान कुरकुरीत झाले आहेत हे धिरडे. आणि कोणी म्हणू पण नाही शकत हे काकडीचे धिरडे आहेत. पण घरात करते वेळेस ना काकडीचा एवढा छान सुगंध वाटत होता ना की असं वाटत होतं मी काकडी घालून काय सँडविच वगैरे करते की काय. पण चवीला एवढे अप्रतिम झाले होते ना की विचारू नका. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करा.